जय भीम, नमो बुद्धाय. मी धर्मशील वानखडे. सध्या आपण आहोत भीमा कोरेगाव विजयस्तंभ, शौर्य आपला जो विजयस्तंभ आहे तिथं. अ, सध्या आपल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी औरंगाबाद, संभाजीनगर येथून आपले भीम अनुयायी, उपासक, उपासिका मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्यासोबत आपण बोलूया. जय भीम. आपलं नाव सांगा. विनोद भिक्कंदे आडे. आम्ही शहाबाजार शिवनगर संभाजीनगर इथून आलेलो आहे आणि आम्ही दरवर्षी इथं म्हणजे आम्ही महिला मंडळ आम्ही आमच्या स्व खर्चानं इथं पैसे वगैरे गाडी वगैरे करून आम्ही स्व खर्चानं आलेलो आहे. आम्ही दरवर्षी इथं आम्ही विजय स्तंभाला आम्ही मानवंदना द्यायला आम्ही येत येत असतो आणि आम्ही सर्व महिला मंडळ आमचं सर्व आम्ही स्व खर्चानं आम्ही आलेलो आहे. बरं दादा, काय करता आपण? आम्ही सोशल वर्कर आहे. बरं, सोशल वर्कर, सामाजिक कार्य करता. हो. ठीक आहे, सर्व चांगलं काम करता. सामाजिक कार्य केलं पाहिजे. हा. आपलं घर सांभाळून आपला संसार हे तर आयुष्यापर्यंत प्रत्येकाला आहेच, आणि एक दिवस आपल्याला प्रत्येकाला जाणंच आहे, आणि हो. समाज कार्य केलं पाहिजे. बाबासाहेबांची शिकवण आहे आपल्याला. तर तुमचं अभिनंदन, समाज कार्य करता त्यामुळे. त्याच्यासाठी आम्ही निर्णय घेतला होता की ज्या बाया आता जे येत नव्हत्या, पण मग त्यांना म्हणलं आम्ही सगळं एकत्र करून सनी म्हणलं चला आपण जाऊ येऊ, म्हणजे आम्ही सर्वांना मिळून सनी आम्ही इथे यांना घेऊन आलेलो आहोत शहाबाजार शिवनगर मधून. ठीक आहे. जय भीम. आपलं नाव आणि आपण काय करता ते सांगा. माझं नाव विशाल एकनाथ दगडे आहे. मी संभाजीनगर औरंगाबाद शहराचा रहिवासी आहे. शहाबाजार अश्वनगर या ठिकाणी आम्ही सर्व मित्र परिवार आलेलो आहे. आम्ही दरवर्षी 1 जानेवारी भीमा कोरेगाव इथे अभिवादन करण्यासाठी, शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी येत असतो. आणि औरंगाबाद शहरामध्ये आम्ही सर्वजण सामाजिक कार्य करत असतो. त्या माध्यमातून आम्ही गोरगरिबाला मदत करण्यासाठी आमच्या मध्ये जात असतो मी. आणि दरवर्षी न चुकता आणि भीमा कोरेगाव या स्तंभाला अभिवादन करण्यासाठी सर्वजण येत असतो. तर दादा, आपण 1 जानेवारीचा जो शौर्य दिनाचा कार्यक्रम झाला, तर आपण 1 जानेवारीला आले होते का इथं भीमा कोरेगावला? 1 जानेवारी भीमा कोरेगाव येण्याचं कारण असं होतं की त्यावेळेला खूप गर्दी असल्यामुळे गाडी आम्हाला भेटली नाही. मग तेच दिवस अजून आज आम्ही गाडी बुकिंग केली आणि त्यावेळेला आम्हाला गाडी भेटून आम्ही सर्व महिन्याला घेऊन आलो. बरं, आज आपण आले. ठीक आहे, बरोबर आहे. आपण कधी पण येऊ शकतो. मानवंदना देण्यासाठी 1 तारखेलाच आलं पाहिजे असं 1 काही आवश्यक जानेवारीला आवर्जून आम्ही दरवर्षी येत असतो, पण गाडी बुकिंग भेटल्या नसल्या कारण आम्ही ती गाडी येऊ शकले नाही. काही अडचणी आल्या त्यामुळे तुम्ही येऊ शकले नाही, पण तरी 1 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण परत आज आले. तर आपली जी तळमळ आहे, सामाजिक तळमळ आहे, ती याच्यावरून कळते. तर दादा, आपण काय म्हणजे आपला व्यवसाय काय, आपण काय करता? माझा व्यवसाय मी संपूर्ण महाराष्ट्रभर मी V4 बाउन्स ग्रुपच्या माध्यमातून बाउन्सर सप्लाय करत असतो आणि माझं स्वतःचं विशाल फिटनेस जिम आहे आणि सामाजिक कार्य आम्ही सर्व मित्रमंडळी करत असतो. बर, दादा, आपल्या संभाजीनगरमध्ये जे आहे, बाबासाहेबांनी भरपूर कार्य केलेलं आहे संभाजीनगर औरंगाबाद मध्ये. Yes. बरोबर आहे. हो. विद्यापीठ आहे, कॉलेज आहेत. येस येस. तर आपण तिथं कशा प्रकारे सामाजिक प्रबोधन करता? ज्या ज्या वेळेला समाजाला कुठल्या प्रकारचा अन्याय अत्याचार होत असतो त्यावेळेला आम्ही आमच्या औरंगाबाद शहरामधले संभाजीनगरचे सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकर चळवळीचे जे मोठे झालेले नेते, त्यांच्या हाताशी धरून आम्ही त्यांच्या पाठबळ देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर खंबीर उभा राहून ज्यावेळेला अन्याय अत्याचार त्या अन्यायाला वाची फोडण्यासाठी आम्ही त्या संघ असतो. जय भीम. तुमचं नाव सांगा. संजीवनी भिक्कंदे हाडे. बरं, काय करता आपण? सामाजिक कार्य करतो. सामाजिक कार्य महिला करता. मंडळ. बरं. तर आपण भीमा कोरेगावला आलेले आहात. हो. तर आपण दरवर्षी येता का भीमा कोरेगावला? नाही, आम्ही दरवर्षी आलेलो नव्हतो आणि आता इच्छा होती आमची यायची, पण खूप गर्दी असती, म्हणून आता आम्ही महिला मंडळाने विचार केला की आपण कधी पण जाऊन शूरवीराला वंदना देऊ शकतो, मानवंदना देऊ शकतो. बरोबर. तर आपण सामाजिक कार्यकर्ते आहात, तर सामाजिक कार्य काय करता आपण? गोरगरिबाला मदत करणे आणि अत्याचार झाल्या तिथं धावून जाणे, ती समस्या याच्यापर्यंत पोहोचणे, पोलीस स्टेशन पर्यंत, याच्या नगरसेवक पर्यंत काही अडी अडचणी असल्या ते पोहोचणे वरिष्ठाशी. बरं, आपण सामाजिक कार्यकर्ते आहात, तर आपली कुठली सामाजिक संघटना आहे का, एक अनुयायी म्हणून किंवा एक भीम भगिनी म्हणून आपण करतात ते सांगा. अशी संघटना आम्ही पण आणखी नाव दिलेलं नाही, केलेलं नाही, पण असंच चळवळ आमची आहे. बरं सुकेशनी महिला मंडळ म्हणून आमची स्थापना आहे, तर आम्ही असं करत असतो कार्य. बरं, आपण सामाजिक कार्यकर्ता आणि गोरगरिबांना किंवा ज्याच्यावर अन्याय झाला हो, त्यांना न्याय मिळवण्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे खंबीर उभं राहून त्यांना न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करत करता. असतो. तर आपलं अभिनंदन, सामाजिक कार्य करता त्याबद्दल. आणि अजून काय सांगाल? आता ही बाबासाहेबांनी भरपूर काही केलेले आहे, त्यांचे आपण ऋण विसरू शकत नाही. तरी इथं काही शूरवीरांना आपल्या प्राणाची आहुती देऊन सनी आपल्याला विजय मिळवून दिलेला आहे, तरी मानवंदना घेण्यासाठी यायलाच पाहिजे आणि आलेच पाहिजे, म्हणून आम्ही इथं मानवंदना घेण्यासाठी आलेलो आहे.
आवर्जून. ठीक आहे, धन्यवाद. द्वितीयाम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयाम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयाम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयाम्पि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदीनदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मद्यपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सकल विदुर ज्ञान देवरूपांत सुजेना निभयाचा तो कबीर घोष गौर वंदन सुकान अभयची तांग निभय काम सूरज धाम्य सुपेना निरत राजा तुझे नेता भीमरावांत सरानी दिव्य प्रभरत्न तू साधू वरदान तू अष्टपुरभूषण तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत संगती शास्त्र सन्मती बोधिवेता पंकजरा नर्मदा रतन स्वागन उदारा भगवंतांचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र दरिता करी हो फलारी उरी उदरूपा मुक्ती पंख कोणाचा जन्म स्मृती जाळता उजाळील्या गातिगा मार्ग साधा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती बोधिसत्व बोलती सात संज्ञा चरण बुद्धास यावे चरण धम्मास यावे चरण संघास यावे मानवा चरण संघास यावे मानवा चरण संघास यावे मानवा भीमराजा 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 सब पाप सकलना कुसमत उपसंपता शशी सपरियोदपना ये बुद्धान शासना धम्मचरे तुचरितं धम्मचरे धम्मचारी सुखाचे अस्मिन् लोके परं पूजे यथावता धम्मधरो यावता बहुवासति ये च धम्मेन सुखरान धम्मं कायेन पश्यति सर्वे धम्मधरो
ओतियो दमन भजती नदी में शरण आया बुद्धो में शरण वरण एतेन सज्जवजेना ओ तुम्हें जय मंगलम नदी में शरण आया दमो में शरण वरण एतेन सज्जवजेना ओ तुम्हें जय मंगलम नदी में शरण आया संगो में शरण वरण एतेन सज्जवजेना ओ तुम्हें जय मंगलम नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो साधु 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 सारं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि साखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि पठिपन्नो भगवतो सावक संघो संगं नमामि अर्घवन्दामि सबदा अर्घवन्दामि सबदा अर्घवन्दामि सबदा जय भीम जय भीम जय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो दादा जय भीम. जय भीम. आपलं नाव सांगा. माझं नाव बुद्धम दगडू भगत राहणार हमीरपूर पोस्ट तालुका मालेगाव जिल्हा वाशिम म्हणून मी इथं भीमा कोरेगावला येण्याचा उद्देश हे आहे की इथं जे 500 शिरूराला महावंदना देण्यासाठी आलेलो आहे मी. तरी माझं म्हणणं हे आहे की प्रत्येकानं इथं यावं आणि जे कसं आहे जे आपला इतिहास आहे ते इतिहास प्रत्येकाला सांगावा आणि जे आपले जे समाज आहे ना समाजानं कसं समाजासाठी आपल्या एकजूट राहावे आणि तिथून कसं वंदना देण्यासाठी आणि प्रत्येकाने यायला मानवंदना मानवंदना देण्यासाठी प्रत्येकाने यायला पाहिजे. म्हणजे आपले जे सन 1818 मध्ये जे युद्ध झालं आहे ते जे आपल्या शूरवीरानं जे युद्ध जिंकलेलं आहे त्याचा आपल्याला अभिमान आहे आणि ते कसं प्रत्येकाने यायला पाहिजे इथं मानवंदना देण्यासाठी. असं नाही की बा आपण की आता घरूनच मानवंदना द्यायची, इथं येऊन काय आहे काय घडलं कसं झालं ते आपल्याला येण्यासाठी इथं प्रत्येकाने येऊन जावे. म्हणजे तुम्हाला असं सांगायचं आहे की बा ज्यातनं येणं शक्य होईल त्यांना प्रत्येकानं आलं पाहिजे असं तुम्हाला सांगायचं आहे. हा तर त्यांना प्रत्येकाने यायला पाहिजे. असं नाही की बा मी घरूनच मानवंदना देतो म्हणून. इथं यायचं आपला इतिहास काय आहे काय इतिहास पाहायचा आपला जे काय आपल्या 500 शिरूरानं 28,000 पेशवे कापून टाकले, कसं काय झालं युद्ध काय झालं कसं आपला इतिहास आहे कसं आपल्याला घडवायचं काय करायचं आपल्याला पूर्ण आपल्याला माहिती झाली पाहिजे. असं नाही की बा आपला जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म दिला त्या धर्माचा आपल्याला हे करायला पाहिजे. तथागत धम्म दिला. धम्म दिला जे तथागत गौतम बुद्ध आपला धम्म दिला शांतते राहा. तर कसं आहे आपल्या बाबासाहेबांनी एवढं करून जर आपल्यासाठी केलं काय पहिले आपले दिवस होते कसं आपल्या गळ्यामध्ये मडकं पाठीला झाडू होता तर आता आपल्याला काय आपण जगतो व्हीआयपी जीवन आहे आपलं आपण व्हीआयपी जगतो तर कसं राहायला पाहिजे ते आपल्याला समजायला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्याला एवढं हे केलं तर आपल्याला बाबासाहेबांचा आपण उपकार कधीच विसरू शकत नाही. 7 जन्म का आपण कोटी कोटी जन्म विसरू शकत नाही. तरी माझं म्हणणं आहे की शूरवंदना देण्यासाठी प्रत्येकाने यायला पाहिजे. धन्यवाद दादा. जय भीम. धन्यवाद. जय भीम. जय भीम जय भीम. सर आपलं नाव सांगा. माझं नाव अशोक व्यंकट मस्के. बरं कुठून आले सर आपण. मी पुणे शहरात ठाकरेच्या एरियातून आलो. बरं आपण भीमा कोरेगावला शौर्यस्तंभाला मानवंदना देण्यासाठी फॅमिलीला घेऊन आले. हो तर आपण दरवर्षी येता का सर. हो मी दरवर्षी येतो. हं. यावेळेस मी पोलीस बंदोबस्त होतो त्यामुळे मला फॅमिली आणता आलं नाही. त्यामुळे मी आज म्हणजे आपली ड्युटी मध्ये आपण व्यस्त होते त्यामुळे आपण येऊ शकले नाही 1 तारखेला आणि 1 तारीखचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण सर हो. फॅमिलीला घेऊन आले. ठीक आहे सर. तर म्हणजे हा जो इतिहास आहे भीमा कोरेगावचा 1818 साली जी लढाई झाली हो. होती
आधी म्हणजे आपलं बहुजन समाजाचं जे जीवन होतं, हो. गळ्यामध्ये गाडगं आणि कमरेला झाडू होता, असं हो. आपलं हालाकीचं जीवन होतं. खायला पोटभर मिळत नव्हतं, अंगाला कपडे मिळत नव्हते. एकदम आपण आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण मागास होतो. मागास. म्हणजे एक माणूस म्हणण्याची समजा आपली त्यावेळेस पात्रता नव्हती. हे जे युद्ध झालं, ही जी लढाई झाली 1818ला, हे झाल्यानंतर आपलं जे जीवन आहे हे पूर्ण बदलून गेलं. आज आपण व्हीआयपी राहतो, हो. सर्व्हिस आहे, ऐशमध्ये राहतो, व्हीआयपी जीवन जगतो, खायला चांगलं मिळते, कपडे वगैरे चांगले मिळतात. मुलं आपले चांगले कॉन्व्हेंटमध्ये चांगले शिक्षण घेतात, उच्च पदावर जातात, विदेशात शिक्षण घेतात आणि हे बाबासाहेबांमुळे आपली प्रगती झालेली आहे. तर सर, आपण काय समाजाला संदेश काय देसाल आपल्या चॅनलच्या माध्यमातून? एकच सांगेल की बाबासाहेबांनी जो आपला संदेश दिलाय, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हे आपण आपली लोक अशी आहेत की ना, शाळा शिकत नाहीत, हे नाही. शाळेत शिकलं एकच असा मार्ग आहे की जो आपल्याला प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो, हे शिक्षण करणे. शिक्षण केल्यानंतर आपण कोणताही जे पोस्ट पाहिजे ती आपण हे करू शकतो आणि ना आपलं जीवन हे उंच होऊ शकतो. त्यामुळे आपल्या समाज की बाबा शिक्षण करा, बाबासाहेबांनी जे मार्ग दाखवले त्या मार्गाने चाला, एवढं मी सांगू शकतो, जेणेकरून आपलं त्याने जीवन आपलं उंच होऊ शकतो. बरं. बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ते आपण समाजाला सांगत आहात की बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, शिक्षण घ्या. आपण शिक्षण घेतलं तर आपली प्रगती होऊ शकते. आपण मान सन्मान मिळू शकतो, पैसा आदला ऐश्वर्य, आपण सर्व जे आपल्याला आवश्यक आहे ते आपण प्राप्त करू शकतो, सन्मान मिळू शकतो. हे शिक्षण महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, ते सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. सर हा, जय भीम. जय भीम. तू बोलशील? दादा, तुझं नाव काय? बरं, तू शाळेमध्ये जात असता? बरं, तू शाळेमध्ये कशामध्ये आहेस? म्हणजे एलकेजी का कशामध्ये? सिनियर केजी मध्ये. सिनियर केजी मध्ये. तर दादा, तू सिनियर केजी मध्ये आहेस. तर तुला काही बाबासाहेबाबद्दल गाणं वगैरे काही येते का? मग तुझं नाव काय? आरवी मस्के. बर, आरवी. दिदू, तू शाळेमध्ये जात असता? कशामध्ये आहेस तू? फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्डला आहेस. तर दिदू, बाबासाहेबाबद्दल तुला काही ताई, जय भीम. जय भीम. कुठून आले ताई आपण? मी पुण्याहून आले. पुण्यावरून आले. आपलं नाव सांगा. मी पल्लवी अशोक म्हस्के. बरं, काय करतो मॅडम आपण? मी बी फार्मसी केलेलं आहे. बरं आता हाऊसवाईफ. बरं, ठीक आहे. तर मॅडम, आपण भीमा कोरेगावला विजयस्तंभाला सरांसोबत म्हणजे पूर्ण फॅमिली आपण इथं मानवंदना देण्यासाठी आलेला आहे. हा. तर आपण दरवर्षी येता का इथं? दरवर्षी. बरं. तर या सरांनी सांगितलेलं आहे की सरांची ड्युटी असल्यामुळे ते येऊ शकले नाहीये. हा. तर नंतर कार्यक्रम 1 तारखेचा शौर्य दिनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर आपल्याला घेऊन आले. हा. तर ठीक आहे. तर आपण काय सांगाल इतिहासाबद्दल किंवा समाजाला काय संदेश द्याल या चॅनलच्या माध्यमातून? मी पण हे एकच सांगू इच्छिते की सर्वांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि आपल्याला सर्वोच्च स्तरावरती नेऊन ठेवा. म्हणजे मॅडमला असं सांगायचं आहे की बाबा, शिक्षण जर घेतलं तर आपण सर्वोच्च जे आपलं ध्येय असते ते प्राप्त करू प्राप्त शकतो, करा. असं मॅडमचा संदेश आहे. संदेश बाबासाहेबांनी दिलेला आहे, ते मॅडमनी आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, धन्यवाद मॅडम. जय भीम.